उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बबनराव तायवाडे हे दोघे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं म्हणत आहेत। याचा अर्थ मराठ्यांना मुळीच आरक्षण मिळणार नाही। सरकारने आता ओबीसींना आणि मराठ्यांना मूर्ख बनवण्याचं थांबवावं। एकतर मराठ्यांची फसवणूक करता किंवा ओबीसींची फसवणूक करताय हे आता सिद्ध झालंय। देवेंद्र फडणवीसजी आणि बबनराव तायवाडेजी सांगत असतील की ओबीसीला मुळीच धक्का लागणार नाही, याचा अर्थ मराठ्यांना मुळीच आरक्षण मिळणार नाही। दोन पैकी एक गोष्ट होणार आहे। एक तर मराठ्यांना आरक्षण मिळेल, नाहीतर या आपल्या ओबीसीला धक्का लागणार नाही। त्यामुळे आता फार मराठ्यांना किंवा ओबीसीला मूर्ख बनवू नये।